तुम्हाला मुलींना शाळेमध्ये येताना जाताना किंवा क्लासमध्ये कुठली मुलं त्रास देत असतील किंवा छेडछाड करत असतील तर तुमच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने निर्भया पथकाची निर्मिती केलेली आहे। आपल्याला स्पर्श करणारा, मी तुम्हाला स्पर्श केला तर कुठला टच होतो? गुड। आणि दुसऱ्या माणसाने जाणून बुजून तुम्हाला जोरात धक्का दिला तर तो कुठला टच होतो? बॅड। हे तुम्हाला समजतंय? एवढं जरी तुम्हाला समजलं की तुम्हाला अशा पद्धतीने जर कुणी त्रास देत असेल तर त्याची तक्रार तुम्ही कुणाकडे करायची? कुणाकडे करायची? कुणाकडे करायची? तुम्ही तुमच्या टीचरला सांगणार की पोलिसांना सांगणार? कसं सांगणार पोलिसांना? कसं सांगणार? टीचरला सांगणार। मग टीचरच्या थ्रू आम्हाला सांगणार, बरोबर? तुम्हाला इथं काही शिरूरमध्ये अडचण आहे का? क्लासमध्ये कुठली मुलं टॉर्चर करतात का? की प्रवास करताना कुठे येता जाता रस्त्याने स्टँडवर तुम्ही बसनी प्रवास करताय, बसमध्ये कुठे जाताना तुम्हाला कोणी छेडछाड करतंय का? जरी असा काही तुम्हाला त्रास असेल तर डायल 112 ला कॉल करायचा। काय? कुणाच्याही मोबाईलवरून तुम्ही फोन घेऊन डायल 112 ला कॉल करायचा किंवा माझा पर्सनल नंबरही मी तुम्हाला शेअर करते, त्या नंबरवरही मला फोन करा। 8624825454 हा माझा पर्सनल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कधीही मला कॉल करा। काही अडचण असेल तात्काळ माझ्याशी संपर्क साधा। तुम्हाला कुणालाही कुठलाही त्रास असेल किंवा कोणी व्यक्ती, बाहेरचा व्यक्ती, शाळेतला व्यक्ती कोणी त्रास देत असेल आणि तो रॅगिंग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? एखादा नवीन विद्यार्थी आल्यानंतर जुने जे विद्यार्थी असतात, सिनियर असतात, ते आपल्याला कुठलंही काम करून घेतात किंवा आपल्याला काही करायला सांगतात, नाही केलं तर ते मारहाण करतात किंवा टॉर्चर करतात। या प्रकारचा कुठलाही तुमच्यासोबत प्रकार घडला तर तुम्ही तात्काळ आम्हाला म्हणजे पोलिसांना सांगा, तुमच्या सरांना सांगा। सरांकडे आमचे नंबर आहेत, सर आम्हाला बोलवतील आणि अशा विद्यार्थ्यांचा आणि त्रास देणाऱ्या लोकांचा आम्ही बंदोबस्त पूर्णपणे करू। त्यामुळे बिनधास्तपणे शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घ्या, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला त्रास झाला तर बिनधास्तपणे तुमच्या सरांना सांगा, त्यांचा आम्हाला कॉल येईल आणि त्याचा कसा बंदोबस्त करायचा तो आम्ही करेल। ठीक आहे?